सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजपासून इंजिनिअरिंगची कॅपराउंड 4 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू झाली आहे. आता कॅपराउंड 4 चा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्लस त्यासोबत मी तुम्हाला कॅपराउंड 4 चे काही रूल्स सुद्धा एक्सप्लेन करणार आहे जे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजेत. सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबत आपण इंजिनिअरिंगची व्हिडिओ सिरीज ही आता सुरू केलेली आहे. त्याची पहिली व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. सो जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. ही व्हिडिओ झाल्यानंतर ती तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि ह्याच्यासोबत अजून मी तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे, तर त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण सगळ्यात पहिले बघूया की तुमचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. तर कॅपराउंड 4 साठी इम्पॉर्टंट डेट्स आहेत 28 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टपर्यंत. हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॅपराउंड 4 चा ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या की हा एक लास्ट कॅपराउंड आहे. ह्याच्यानंतर कोणताही कॅपराउंड कंडक्ट नाही होणार. कॅपराउंड 5 नावाची अशी कुठली गोष्ट नाही आहे. कॅपराउंड 4च आहेत. ह्याच्यानंतर जे पण राऊंड्स आहेत हे सगळे कॉलेज लेवलवरचे आहेत. आत्तापर्यंत जे पण तुमचे राऊंड झाले होते हे सगळे ऑथेंटिक गव्हर्नमेंटने कंडक्ट केलेले राऊंड्स होते. ह्याच्यानंतर जे तुमचे स्पॉट राऊंड असेल, ILS लेवल राऊंड असेल, हे सगळं तुमच्या कॉलेज लेवलवर कंडक्ट होईल. तर ह्याच्यावर आपण नंतर डिस्कशन करूया. आता सध्यापुरते एक लक्षात घ्या की हा तुमच्या शेवटचा कॅपराउंड हा असणार आहे. तर त्याच्यामुळे नीट तुम्हाला ह्याची कॉलेज लिस्ट बनवायची आहे. आता कॅपराउंड 4चा एक तुम्ही रूल लक्षात घ्या की कॅपराउंड 4मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालं तर ते तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन जे तुम्हाला सेल्फ फ्रीजचं आणि नॉट फ्रीजचं म्हणजे बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला देणार नाही आहेत. ह्याच्यामध्ये जो पण तुम्हाला कॉलेज अलॉट होईल, जे आपण प्रेफरन्स नंबरचं कॉलेज अलॉट होईल, म्हणजे जरी तुम्हाला 100 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज जरी अलॉट झालं तरी पण ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. कारण की ह्याच्यानंतर दुसऱ्या पुढे कुठलेही कॅपराउंड नाही आहेत. सो जे पण तुम्हाला कॅपराउंड 4मध्ये कॉलेज मिळेल ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल, म्हणजे तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. मग जर मला कॅपराउंड 4मध्ये कोणतेही कॉलेज नाही मिळालं तर बघा, जर तुम्हाला कॅपराउंड 4मध्ये कोणतेही कॉलेज नाही मिळालं आणि जर तुम्हाला प्रिव्हियस कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालं असेल तर ते कॉलेजची सीट तुमची रिटेन होईल, म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बट कॅपराउंड 4ची लिस्ट ही तुम्हाला नीट बनवायची आहे. कोणतेही अनवॉन्टेड कॉलेजेस तुम्हाला टाकायचे नाही आहेत. लक्षात घ्या की ज्या पण मुलांना प्रिव्हियस कॅपराउंडमध्ये म्हणजे आधीच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही बेटरमेंट करून कॅपराउंड 4मध्ये आला असेल, म्हणजे ती सीट तुम्ही रिझर्व केली आहेत आधीच्या कॅपराउंडची सीट, आणि आता तुम्ही कॅपराउंड 4मध्ये पार्टिसिपेट केले आहेत, तर तुम्ही आता फक्त लिमिटेड कॉलेजेसच टाकायचे आहेत. जे कॉलेजेस आपल्याला पाहिजेत तेच कॉलेजेस टाकायचे आहेत. उगाच कुठलेही अनवॉन्टेड कॉलेजेस, आलतू फालतू कॉलेजेस तुम्हाला टाकायचे नाही आहेत. कारण की जर तुम्ही अनवॉन्टेड कॉलेजेस टाकले आणि जर त्याच कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. नंतर तुम्हाला कोणताही चान्स नसणार आहे की तुम्ही आधीच्या कॅपराउंडची सीट घेऊ शकता. तर त्याच्यामुळे अनवॉन्टेड कॉलेजेस तुम्हाला टाकायचे नाही आहेत. एकदम लिमिटेड कॉलेजेस टाका. जे आपल्याला कॉलेजेस पाहिजेत तेच कॉलेजेस आपल्याला ॲड करायचे आहेत. आता भरपूर मुलं काय करतात ना की सपोज एका कॅन्डिडेटला 90% आहेत, ठीक आहे, एका कॅन्डिडेटला 90% आहेत, तर ते काय करतात की ते 96, 97 ह्या कट ऑफचे कॉलेजेस टाकतात. आता लक्षात घ्या की भरपूर मुलांना असं वाटतं की आपल्याला 90% असूनसुद्धा आपल्याला 96, 97चं कॉलेज आपल्याला मिळू शकेल, ह्याच्यामध्ये आपल्याला बेटरमेंट होऊ शकेल. बट तसं नाही आहे. लक्षात घ्या की ऑलरेडी आता कॉलेजेसमध्ये सीट्स हे फुल झालेले आहेत. कॅपराउंड 3पर्यंत बऱ्यापैकी सीट्स हे भरले गेलेले आहेत. आता काही मुलं आहेत जी कॅपराउंड 4मध्ये पार्टिसिपेट करतात आणि ह्याच्यामधनं पण कॅपराउंड 4 हा शेवटचा राऊंड आहे. सो त्याच्यामुळे एवढी तुमची कट ऑफ कमी होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे 97पासून ते डायरेक्ट 90पर्यंत कट ऑफ कमी होण्याची शक्यता कमी आहे. तर त्याच्यामुळे जे पण तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कॉलेजेस आहेत तर तेच कॉलेजेस तुम्हाला कॅपराउंड 4च्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही जास्त म्हणजे थोडे अप्पर लेवलचे कॉलेजेस पण ॲड करू शकता, बट एवढं कट ऑफ ड्रॉपडाऊन होणं ह्याची शक्यता थोडी कमी आहे. कारण की आत्ता आपण जे कट ऑफचे ॲनालिसिस केलेत, कॅपराउंड 2चे कट ऑफ, कॅपराउंड 3चा कट ऑफ, ते एकदम जास्त कट ऑफ ड्रॉप होत नाही, थोडा एकदम पॉईंटनी पर्सेंटेज ड्रॉप होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही नीट ॲनालाइज करा की आपल्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग कोणतं कॉलेज आपल्याला मिळू शकते, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला कॅपराउंड 4मध्ये कॉलेजेस हे टाकायचे आहेत. अँड आय रिपीट की अनवॉन्टेड कॉलेजेस तुम्ही टाकू नका. अनवॉन्टेड कॉलेजेस अवॉइड करा. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की यार आपण टाकून देऊ, बघू हे आपल्याला मिळणार तर नाहीच, आपण टाकून देऊ, असं करू नका. कारण की लक्षात घ्या की जर चुकून पण ते तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्ही परत आधीच्या राऊंडची सीट घेऊ शकत नाही. तर अनवॉन्टेड कॉलेजेस तुम्हाला टाकायचे नाही आहे. आता ज्या पण मुलांना प्रिव्हियस कॅपराउंडमध्ये कुठलेही कॉलेज अलॉट नाही झाले तर त्या मुलांसाठी सांगतो, लक्षात घ्या की तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजेस हे ॲड करायचे आहेत. मॅक्झिमम कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत. कारण की आधीच्या म्हणजे कॅपराउंड 1मध्ये, कॅपराउंड 2मध्ये, कॅपराउंड 3मध्ये
तुम्हाला कोणतेही कॉलेज मिळालं नव्हतं. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये काहीतरी मिस्टेक केली असेल. आणि भरपूर मुलं हीच मिस्टेक करतात की जरी त्यांना 80% असतील तरी ते फक्त 90% कॉलेजेस हे ॲड करतात. का त्यांना वाटते की आपल्याला हे कॉलेज आपल्याला मिळेल, बट तसं नाही आहे. बघा, कॉम्पिटिशन इन्क्रीज झाली आहे, मुलं पण जास्त आहेत, तर त्याच्यामुळे जास्त एकदम 10-15% कट ऑफ कॉलेजेसचे ड्रॉप होत नाहीत. तर त्याच्यामुळे तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कॉलेजेस ॲड करा आणि आत्ता ट्राय करा कॅपराउंड 4मध्ये की जेवढे पण तुमचे पर्सेंटेज आहेत त्याच्या खालचे पण तुमचे कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत. कारण की कॅपराउंड 4 हा शेवटचा राऊंड आहे. ऑथेंटिक राऊंड, आपण जे गव्हर्नमेंट जो राऊंड कंडक्ट करतो तर हा तुमचा शेवटचा राऊंड आहे. आणि ह्याच्यानंतर जे पण तुमचे स्पॉट राऊंड असतील, ILS लेवल राऊंड असतील, हे सगळे तुमचे कॉलेज लेवलवर कंडक्ट होणार आहेत आणि त्याची कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. मी पण गॅरंटी देत नाही की तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेलच, कारण की स्पॉट राऊंड एकतर किती सीट अवेलेबल आहेत त्याच्यावर आहे, प्लस त्यासोबत कॉलेजवाले कसे कंडक्ट करतात त्यावर पण डिपेंड आहे. कारण की भरपूर असे कॉलेजेस आहेत जे ऑथेंटिकली हॉनेस्टली स्पॉट राऊंड कंडक्ट नाही करत. तर त्याच्यामुळे तुम्ही स्पॉट राऊंडवर डिपेंड राहू नका. भरपूर मुलं अशी आहेत की यार दादा बघू, आपण कॅपराउंड 4मध्ये नाही मिळालं तर आपण स्पॉट राऊंडमध्ये बघू. तर तसं करू नका. आता तुमचं काही पण झालं तरी तुम्हाला कॅपराउंड 4मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालंच पाहिजे. ह्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला कॉलेज लिस्ट ही तुम्हाला अपलोड करायची. एकदा तुम्हाला कॅपराउंड 4मध्ये कॉलेज मिळालं त्याच्यानंतर आपण स्पॉट राऊंड वगैरेचा विचार करू शकतो. बट आत्ता सध्यापुरती एकच टार्गेट ठेवा की कॅपराउंड 4मध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालं पाहिजे. आता नेक्स्ट आहे आपली वॅकन्सी लिस्ट. आता भरपूर मुलांनी वॅकन्सी लिस्ट तुम्ही बघितली असेल तर वॅकन्सी लिस्टमध्ये तुम्हाला अशा भरपूर कॉलेजेस मिळतील ज्याची वॅकंट कॅप सीट ही 0 असेल. आता त्या मुलांना प्रश्न पडला आहे की दादा ज्या पण कॉलेजमध्ये खूप म्हणजे 0 सीट्स बाकी आहेत, खूपच कमी सीट्स बाकी आहेत, तर त्या कॉलेजमध्ये आम्ही अप्लाय केलं पाहिजे का? तर लक्षात घ्या की वॅकन्सी लिस्टवर एवढं तुम्ही लक्ष देऊ नका. जरी त्या कॉलेजमध्ये 0 सीट्स वॅकंट असतील तरी पण तुम्ही त्या कॉलेजला अप्लाय करा. लक्षात घ्या की वॅकन्सी लिस्टमध्ये तुम्हाला हेच दाखवलं जातं की किती मुलांचं ॲडमिशन नाही झालं आहे, म्हणजे किती सीट आमच्याकडे वॅकंट आहेत. बट हे तुम्हाला सांगितलं जात नाही की किती मुलांनी त्या कॉलेजमधनं बेटरमेंट केलं आहे. सपोज एक सीट आहे जी ओपनची आहे, ज्याच्यामध्ये मुलाला म्हणजे मिळालं ते कॉलेज आणि त्याने बेटरमेंट केलं. आता जर त्याला कॅपराउंड 4मध्ये दुसरं एखादं कॉलेज मिळालं तर ऑब्व्हियसली ही जी एक सीट आहे ही तुमची वॅकंट होईल. मग ह्या सीटमध्ये दुसऱ्या मुलाचं ॲडमिशन होईल, तर त्याच्यामुळे वॅकन्सी क्रिएट होत राहतात. तर ज्या पण कॉलेजमध्ये 0 जरी सीट वॅकंट असतील तरी पण तुम्हाला ते कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 4च्या लिस्टमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल तरच तुम्ही ॲड करा. जर तुम्हाला ते कॉलेज नकोच असेल तर तुम्ही ॲड करण्यात काही अर्थ नाही. तर त्याच्यामुळे जर पाहिजे असेल तेच कॉलेजेस तुम्ही ॲड करा. आता जेवढी पण मुलं OBC किंवा SC BC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात तर त्या मुलांसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. भरपूर मुलं अशी असतील ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अजून आलेलं नसेल. ते आता रिसिप्ट त्यांनी अपलोड केली आहे, बट ओरिजिनल डॉक्युमेंट, कास्ट व्हॅलिडिटीचं ओरिजिनल डॉक्युमेंट हे अजून त्यांचं आलेलं नाही आहे. तर त्या मुलांसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. एक ऑफिशियल GR आलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की जर तुम्ही OBC किंवा SC BC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 6 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. या 6 महिन्यांमध्ये तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आता ह्या इथे तुम्हाला डेट दिलेली आहे 26 ऑगस्ट या तारखेला हा GR रिलीज झाला आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर हा पार्ट तुम्ही रीड करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे की जर तुम्ही SC BC किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्ही आता रिसिप्ट अपलोड केली असेल, आता तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की कॅपराउंड 4पर्यंत तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करणं हे कंपल्सरी आहे. बट जर तुम्ही SC BC किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्ही आता रिसिप्ट अपलोड केली असेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची, बट अजून तुमचं ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलेलं नाही आहे, तर तुम्हाला आता घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटनी 6 मंथ दिलेले आहेत, 6 महिन्यांची तुम्हाला मुदत दिलेली आहे. या 6 महिन्यांमध्ये तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करू शकता. म्हणजे आता तुम्ही रिसिप्टच्या बेसवर ॲडमिशन कन्फर्म करून घेऊ शकता. बट ह्या 6 महिन्यांची तुम्हाला जे टाईम पिरियड दिलं आहे, या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्ही या 6 महिन्यांमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड नाही केलं तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल करण्यात येईल. हे तुम्हाला स्पष्टपणे ह्या इथे दिलेलं आहे. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट. अँड जर तुम्हाला स्पॉट ऑनवर एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासाठी त्या टॉपिकवर व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. ऑल्सो आपली इंजिनिअरिंगची व्हिडिओ सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या टॉपिकवर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. त्याची एक पहिली व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर ती व्हिडिओ पण नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा. सो गाइस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.